पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 11 जणांना अटक। ज्योती मल्होत्राप्रमाणेच पंजाब आणि हरियाणामधील यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा समावेश। हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला पाकिस्तानमधील शीख बोर्डावरती नियुक्तीचं आश्वासन तसंच यूट्यूबवरचे फॉलोअर्स वाढवण्याचा आमिष। ज्योतीनं ISI एजंटसह चीनची सफर केल्याची माहिती। व्हिसासाठी ब्लॅकमेल करण्यात आलं। अटक करण्यात आलेला हेर तारीफची चौकशीमधून कबुली। भारतीय हवाई दल तळाच्या फोटोची मागणी केल्याचा सुद्धा जबाब। भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या नंतर अमृतसरमधील सुवर्ण मंदिर होतं पाकिस्तानच्या निशाण्यावर। मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकचा डाव धुळीस। भारतीय लष्कराकडून पुरावे सादर। युद्धविरामाच्या स्थितीत जल्लोष नको, अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। कुणी काहीही बोललं तरी तिरंगा यात्रा निघणारच, भाजपकडून अमित ठाकरेंना प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला आधीच का कळवलं? राहुल गांधींचा परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांना सवाल। तर कारवाईपूर्वी नव्हे, ऑपरेशनच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाकिस्तानला सूचना। परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर। पहलगाम हल्ल्याच्या नंतर काश्मीरच्या पर्यटनाची परिस्थिती कोरोना काळापेक्षा सुद्धा गंभीर। 90% पर्यटकांकडून बुकिंग रद्द। पर्यटनावरती पोट अवलंबून असणाऱ्या स्थानिकांना मोठा आर्थिक फटका। पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या बांगलादेशला भारताचा मोठा दणका। बांगलादेशात निर्यातीसह काही वस्तूंच्या आयातीवरती भारताकडून बंदी। डोनाल्ड ट्रम्प व्लादिमीर पुतीन थोड्याच वेळामध्ये फोनवरून चर्चा करणार। रशिया युक्रेन युद्ध संपवण्याचा आग्रह करणार। ट्रम्प पुतीन यांच्या भूमिकेकडे लक्ष। शेतकरी कर्जावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बँक अधिकाऱ्यांवरती संतापले। सिबिल स्कोअर मागू नका हे स्पष्ट सांगून देखील तुम्ही लोक ऐकत नाही, फडणवीसांनी खडसावलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांकडून मकोका लावलेल्या गुंडाला पक्षात प्रवेश। अजित पवारांनी स्थानिक नेत्यांची कानउघाडणी करावी, अशोक चव्हाणांचा सल्ला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।